तुम्ही रेशन कार्ड धारक आहात का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, कारण आता रेशन कार्ड धारकांना कुठल्याही राज्यात आणि शहरात रेशन मिळणार आहे। केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आणि याचा फायदा अनेकांना होणार आहे। वन नेशन वन रेशन कार्ड ही योजना प्रभावीपणे राबवण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला आणि त्यामुळे देशातील सुमारे 80 कोटी लोकांना याचा फायदा होणार आहे। रेशन कार्डची देशभर पोर्टेबिलिटी सुविधा उपलब्ध झाल्याने स्थलांतरित कामगार, विद्यार्थी किंवा कामासाठी दुसऱ्या राज्यात गेलेल्या नागरिकांना आता त्याच रेशन कार्डवर गहू, तांदूळ आणि इतर धान्य मिळू शकणार आहे। सरकारच्या माहितीनुसार देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशे या योजनेत समाविष्ट झालेली आहेत। रेशन वितरणासाठी ई-पॉस मशीन आणि आधार पडताळणीद्वारे लाभार्थ्यांची ओळख निश्चित करून धान्य दिलं जातं। त्यामुळे स्थलांतरित कामगारांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे। यामुळे लाभार्थ्यांना त्यांच्या सोयीच्या कुठल्याही स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेणं हे सुलभ होणार आहे। रेशन पोर्टेबिलिटीचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या वाढत असल्यामुळे 1 एप्रिलपासून स्वस्त धान्य दुकानांना दिल्या जाणाऱ्या धान्य कोट्यामधील निर्बंध हटवण्यात येणार आहे। यामुळे दुकानदारांना मागणीनुसार अतिरिक्त धान्य उपलब्ध होणार आहे। त्यामुळे तुम्ही देशातल्या कुठल्याही राज्यात गेला तर तुम्हाला रेशन कार्डवर धान्य मिळणं अधिक सुलभ होणार आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका।